नमस्कार विद्यार्थी मित्र, प्रॉब्लेम सेट 5 आपण आता बघणार आहोत। याच्यामध्ये काही प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतात, तर मी ऑलरेडी एक्सरसाइज घेतली, एक्स्ट्रा प्रॅक्टिस घेतली, तसेच काही प्रॉब्लेम आहेत सेम, जे थोडेसे वेगळे वाटतात ते मी ते घेणार, राहिले तुम्ही कंप्लीट करायचे। मी तेच प्रॉब्लेम आहेत, फक्त नाव बदलून आहेत। त्यातलं क्वेश्चन नंबर 2 थोडासा वेगळा आहे, म्हणून मी तो घेतोय। रीड करतो दोनदा। Basketball player John, Wasim and Akash were participating. The ball dropped in the basket. The probability of success for John, Wasim and Akash are 4/5, 0.83 and 58% respectively. Who had the greatest probability of success? Correct? बास्केटबॉल प्लेयर्स आहेत। कोण आहे? जॉन तिघ जण आहेत। जॉन, दुसरा कोण आहे? वासिम, आणि तिसरा कोण आहे? आकाश। तर तुम्हाला विचारली आणि त्याची प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस फॉर जॉन, इथं काय दिलंय तुम्हाला? आन्सर सुरू झालं। प्रोबॅबिलिटी of success for John equal to किती दिली? 4/5 दिली। 4/5 दिली। ओके। probability of success for Wasim इक्वल टू किती दिली? 0.83 आणि probability of success for आकाश इक्वल टू ती दिली 58%। सक्सेसचा रेशियो प्रोबॅबिलिटी दिली। बास्केटबॉल प्लेयर्स तिघांची दिली। ड्रॉप पार्टिसिपेटिंग द बॉल्स ड्रॉप इन द बास्केट मध्ये बॉल टाकण्याची प्रोबॅबिलिटी दिली तिघांची। जॉनचा सक्सेस प्रोबॅबिलिटी किती दिली? 4/5 दिली, अपूर्णांकात दिली, फ्रॅक्शन मध्ये। वासिमची तो बॉल ड्रॉप टाकण्यासाठी बास्केट मध्ये तो किती टाकू शकतो बास्केटबॉल मध्ये, त्याची सक्सेस प्रोबॅबिलिटी दिली 0.83 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस फॉर आकाश इज 58%। क्वेश्चन काय विचारलाय? हु हॅड द ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस। सिंपल क्वेश्चन आहे, वेगळा आहे थोडासा, म्हणून मी घेतलाय। तर सगळ्यांना दशांश अपूर्णांकात रूपांतर, डेसिमल फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करून घ्या। तर इथं तुम्हाला कळलं, इथं 5 विभाजलं तर किती होईल की 0.8 येईल, लक्षात घ्या। इथं तर आहेच आहे, आणि 58% म्हणजे 58/100 मी 0.58 करेक्ट। आणि मग तुम्हाला 80 इथं 80 लिहिलं तरी चालत असतं, लक्षात घ्या। आणि मग सगळ्यात जास्त प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस कोणाची? हियर तुम्ही असं लिहिलं तर चालतं। हियर 0.83 is greater than 0.58 is greater than 0.58 आणि मग 83 की कोणाची? सक्सेस फॉर वसीमची जास्त आहे, लक्षात घ्या। 83 प्रोबॅबिलिटी। आणि मग उत्तर तुमचं लिहून टाका। काय विचारले की greatest probability of success who had the greatest probability of success for कोणाची? for Wasim is किती? is 0.83 म्हणजे तुम्ही त्याला लिहू शकता 83/100 म्हणजे 83% असं लिहिलं तरी काही हरकत नाही.
किती पर्सेंटेज आहे त्याची? 83% आहे. दशांश शिफ्ट केला लक्षात घ्या. तर ती सक्सेस रेशो त्याचा कोणता? सक्सेस प्रोबॅबिलिटी कोणती? 83% आहे, लक्षात घ्या. एवढंच उत्तर अपेक्षित आहे. ओके, एवढं कोणाची असेल तर आपण बघितलं इथं असा 2 मार्काला एक क्वेश्चन, वेगळा क्वेश्चन आहे, एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. चालेल. असा दुसरा तिसरा नंबरचा एक क्वेश्चन आहे, तोही असा सिंपल आहे. हे समजलंय सगळ्यांना? मी दशांश हा पूर्णांकात रूपांतर केलं. पुन्हा त्याचा कोणाची, तर सगळ्यात ग्रेटेस्ट कोणाची, या तिघात कोणाची जास्त प्रोबॅबिलिटी? 0.83. आणि त्यालाच मी पर्सेंटेज मध्ये रूपांतर केले, लक्षात घ्या. तिन्ही मध्ये जमतंय, दशांशात जमतंय, फ्रॅक्शन मध्ये जमतंय आणि पर्सेंटेज मध्ये सुद्धा जमतंय. ओके, असा थर्ड क्वेश्चन बघू दे. क्वेश्चन नंबर 3. In a hockey team there are 6 defenders. In hockey team there are 6 defender. संरक्षण करण्यासाठी जो होईल हॉकीचा खेळ, एकूण 11 प्लेयर असतात खेळायला. 4 कोण आहे? 4 ऑफेंडर, ऑफेंडर्स अँड 1 गोली. गोलकीपर एक असतो, 1 गोली म्हणतात त्याला, गोली. करेक्ट. आउट ऑफ दीज म्हणजे टोटल किती झाले? टोटल प्लेयर किती झाले? टोटल टीम किंवा टोटल प्लेयर किती होतील? मग प्लेयर इक्वल टू 6 + 4 + 1 इक्वल टू किती झाले? म्हणजे नंबर ऑफ एस किती झाले? 11. ओके, आता पुढचा क्वेश्चन नीट बघा. आउट ऑफ दिस 1 प्लेयर इज टू बी सिलेक्टेड रँडमली ॲज अ कॅप्टन. यातलं एकाला कॅप्टन बनवायचंय. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ सिलेक्शन दॅट. मग लेट गोली विल बी सिलेक्ट. गोलीच कॅप्टन असेल तर त्याची प्रोबॅबिलिटी काढायची. आणि दुसरा डिफेंडर विल बी सिलेक्टेड. मग आपण काय म्हणतो? लेट ए बी द इव्हेंट. यस झालं, नंबर ऑफ यस माहिती झालं आपल्याला. लेट ए बी द इव्हेंट. काय? द गोली विल बी कॅप्टन, सिलेक्ट ॲज कॅप्टन. गोली will be selected as captain. Captain, correct? Is selected as captain. Okay. आणि मग गोली किती आहे? नंबर ऑफ ए किती होईल? मग नंबर ऑफ ए किती होईल? बघा, नंबर ऑफ ए इक्वल टू किती? 1. प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती होईल? नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इक्वल टू, गोली एकच आहे. गोली किती आहे? गोलकीपर किती असतो आपल्याला माहिती आहे? 1च. करेक्ट. आणि मग 1/, किती होईल ती? 1/11. पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. आणि हे पहिल्याच झालं. दुसरं, लेट बी बी द इव्हेंट. Let B be the event. Defender है का बघ. Defender be selected as a captain. Therefore B equal to, number of B किती असतील मग ते? 6. Number of B किती असतील? Select as captain. and probability of B किती असेल? number of B upon number of yes, म्हणजे 6/. करेक्ट. दोन्ही आन्सर तुम्ही घेऊन टाकू शकता. तोच प्रश्न मला थोडासा बदलू नये. ओके, मग खाली उत्तर लिहून द्या. probability of select that गोली will be selected equal to 1/11 answer, and probability of the selection as captain, defender as will be captain. तर उत्तर लिहून टाका दोन्ही आन्सर म्हणून. खाली लिहिलं खूप छान असतंय. दोन्हीचे आन्सर लिहित चला. ओके, शाब्दिक उदाहरणे लिहायला हरकत नाही. असे 2-3 क्वेश्चन लक्षात घ्या.
पुढचा असाच आहे 4 नंबरचा. जोसेफ केप 26 कार्ड इन कॅप बेरिंग अँड इंग्लिश अल्फाबेट कार्ड. आपल्याला माहिती अल्फाबेट इंग्लिश कार्ड किती A to Z आहेत. One card is drawn of random. What is the probability that card drawn as a vowels card? Vowels माहिती आहे तुम्हाला A E I O U. ते किती ते आणि मग तुम्हाला ते उत्तर घेऊन जाईल. सिंपल आहे. 4 नंबरचं सिंपल आहे. 4 नंबर 5 नंबर तुम्हीच करायचं होमवर्क लक्षात घ्या. सिंपल आहे. 4 नंबरचा 5 नंबरचा तुम्ही करा. बलून वंडर हॅज तसंच आहे. 2 रेड्स 3 ब्ल्यू 4 ग्रीन सोपा आहे. 6 नंबरचा आहे सोपा आहे. 6 7 आणि 8 तुम्ही करायचे ते लक्षात घ्या. 4 आता तरी हे तेच सिंपल प्रॉब्लेम आहे ऑलरेडी झालेले. 8 नंबरचा थोडासा वेगळा आहे मी तो घेणार. सॉरी 8 पर्यंत तुम्ही करा. 9 नंबरचा वेगळा आहे तो मी इथे घेणार आहे. ओके 9 नंबरचा प्रॉब्लेम बघूत आपण थोडासा वेगळा आहे पण सिंपल आहे. मी तर रीड करतो 9 नंबरचा. बाकीचे तुम्ही करायचे. लेंथ अँड ब्रेथ ऑफ रेक्टँग्युलर गार्डन. एक रेक्टँग्युलर गार्डन दिले त्याची लांबी आणि रुंदी दिली तुम्हाला. लेंथ किती आहे 77 मीटर आहे आणि ब्रेथ किती आहे 50 मीटर आहे. एक रेक्टँगल गार्डन. देयर इज अ सर्क्युलर लेक. लेक म्हणजे काय आड विहीर काय म्हणायचं म्हणायला करेक्ट तळव. इन द गार्डन हॅव्हिंग अ डायमीटर 14 सेंटीमीटर आहे. हे डायमीटर किती 14. ड्यू टू विंड वाराला अ टॉवेल फ्रॉम टेरेस बाजूला एक घर होतं. टेरेस वरून ह्या ग्राउंड मध्ये एक टॉवेल पडला. ह्या ग्राउंड मध्ये पडलाय तो. ड्यू टू विंड अ टॉवेल फ्रॉम टेरेस ऑन अ nearby building fell in the garden, then find the probability of the event that it fell in the lake. तर अशी प्रोबॅबिलिटी इथंच पडला असेल त्याची प्रोबॅबिलिटी किती असेल. आणि मग इथं तुम्ही म्हणता हियर एरिया ऑफ रेक्टँग्युलर गार्डन. गार्डन का ग्राउंड आहे बघा. गार्डन इक्वल टू फॉर्म्युला मध्ये तुम्हाला एल इंटू पूर्ण एरियात पडायचं नाही पण त्यात तो इथंच पडला याची संभाव्यता किती असेल ती काढायची आपल्याला. आणि मग आपल्याला इथे 77 इंटू 50 गुणाकार करा. 7 7 35 7 3 38 राईट. 7 35 3 7 35 3 38 स्क्वेअर मीटर एरिया इतक्यात कुठे करू शकतो. आणि एरिया ऑफ सर्क्युलर यालाच आपण काय म्हणू शकतो नंबर ऑफ यस. पूर्ण एरिया तो किती आहे 3850 लक्षात. एरिया ऑफ सर्क्युलर लॅक LAKH काय LAKH एरिया ऑफ LAKE इक्वल टू कसा पाय आर स्क्वेअर. पण डायमीटर किती 14 आहे. 22 सप्तमांश गुणिले किती 7 इंटू 7 रेडियस 7 होईल. मग 7 1 7 कटते आणि मग 7 2 14 7 2 14 आणि 50 स्क्वेअर मीटर इतका एरिया आहे. बरोबर आहे. 154 एरिया डायमीटर चा म्हणजे रेडियस किती आली 7 पाय आर स्क्वेअर करेक्ट. आणि मग लेट ए बी द इव्हेंट. ए बी द इव्हेंट काय म्हणतो बघा आपण ए मानू त्याला. लेट ए बी द इव्हेंट दॅट इट फेल टॉवेल. इट म्हणजे कोण टॉवेल फेल्स. इव्हेंट टॉवेल फेल इन लॅक. लेक म्हणलं तरी चाल. ए बी द इव्हेंट टॉवेल फेल इन लॅक त्याची किती असेल. आणि मग नंबर ऑफ काय म्हणता येईल नंबर ऑफ ए किती असतं 104. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इक्वल टू काय करणार नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. आणि मग ते करा 154 शतस्थानी किती करत तसं ठेवलं असतं तरी काटाकाटी सोपी जाते 3850.
7 ने भाग जातो दोघाला 7 1 6 7 2 14 आणि 7 2 14 7 2 14 7 इथे 7 7 वजा 35 7 वजा 35 आणि 0 11 2 22 11 5 55 बे कबे आणि किती 25 बरोबर आहे. पुन्हा एकदा बघा 154 छेद किती किंवा तुमच्या लक्षात येईल 77 इंटू 50 आणि ती किती की एरिया 22 गुणिले 7 7 1 7 7 7 1 7 7 1 6 11 1 11 22 उलट झालं चालतं आणि 25 1/25 करेक्ट उत्तर 1/25 घेऊन टाका मग आन्सर काय प्रोबॅबिलिटी आन्सर द्यायला हरकत नाही काय लिहायचं probability of event that it म्हणजे कोण towel falls in lap is 1/25 is 1/ p of a equal to 1/25 आन्सर पूर्ण शब्दात लिहा पुन्हा सांगतो probability of event that it म्हणजे लिहायचं कोण towel falls fell in the lap is 1/25 20 आपण 1 नाही ओके थोडासा वेगळा क्वेश्चन होता मुद्दाम घेतलाय इझी काल असं गार्डन म्हणजे पूर्ण हा गार्डन एवढ्या एरियात तो कुठे पडू शकतो करेक्ट पण त्यात ह्याच एरियात पडण्याची संभाव्यता किती त्याची 1/25 लक्षात घ्या ओके असंच 10 नंबरचे सिंपल आहेत जे की आपण झालेले 4 क्वेश्चन आहेत इन अ गेम ऑफ चान्स तो एक सोपा क्वेश्चन आहे नीट बघा येऊन जाईल तुम्हाला 10 होमवर्कला बघा अजून वाढले होमवर्क 9 झाला का 10 होमवर्क करू शकता 11 होमवर्क करू शकता तुम्ही नाही आलं तर एखादा विचारू शकता 12 होमवर्क करा 13 होमवर्क करा 14 मी घेतो लक्षात घ्या थोडासा वेगळा आहे ते सुद्धा एक घेऊन टाकू सिंपल आहे पण वेगळा नाही येऊ शकतो तुम्हाला सुद्धा 14 नंबरचा मी घेणार आहे 14 नंबरचा आपण बघू सिंपल आहे पण थोडासा वेगळा आहे तसे सगळे सिंपल आहेत पण तरी आपण घेत आहोत लक्षात घ्या आउट ऑफ 14 नंबरचा बघा मी रीड करतो सिंपल आहे आउट ऑफ 200 स्टुडंट फ्रॉम अ स्कूल देयर आर किती विद्यार्थी देयर आर 200 स्टुडंट्स इन अ स्कूल इन द स्कूल किती विद्यार्थी आणि द नंबर ऑफ एस किती म्हणता येईल 200 पूर्ण विद्यार्थी 135 likes kabaddi and remaining students do not like game number of students त्यातल्या like kabaddi equal to इथं नंबर ऑफ के म्हणलं तरी चालतं इक्वल टू किती 135 विद्यार्थ्यांना कबड्डी आवडते and number of students do not like the game पुन्हा वाचतो remaining student do not like game 200 पैकी 135 विद्यार्थ्यांना कबड्डी गेम आवडतो बाकीच्या विद्यार्थ्यांना गेम आवडत नाही म्हणजे ते किती असतील आपल्याला 200 मधून किती मायनस करा 135 किती होते बघा 200 मायनस 135 5 4 6 65 स्टुडंट असतील लक्षात घ्या करेक्ट 65 विद्यार्थ्यांना ते आवडतच नाही लक्षात करेक्ट आणि if one student is selected at random from all students find the probability सगळ्या स्टुडंटने एक सिलेक्ट करायचा आहे that student select does not like कबड्डी याचा अर्थ कबड्डी न आवडणारे किती असतील 30 मग आपण लेट ए बी द इव्हेंट that student selected doesn't
does not like kabaddi, like kabaddi. Number of A म्हणून आपण number equal to number of A किती असतील equal to 65 आणि त्याची probability तुम्हाला येईल. Therefore probability of A, number of A upon number of S. Okay, probability of A equal to 65 upon 200. 5 ने भाग तो 5 1 5 5 3 15 5 चौक 20 आणि 0. P of A equal to काय होईल 13 upon 40. आन्सर घेता येईल तुम्हाला शब्द टाकून काय फाइंड शब्द कर probability that student selected does not like kabaddi equal to 13 upon 40. ओके 5 1 5 5 3 15 5 चौक 20 0. छोटे छोटे प्रश्न नीट वाचायचे, गडबड होऊ द्यायची नाही, सोपं आहे म्हणून पटकन काहीतरी करायला जायचं नाही, शांत डोक्याने वाचले पाहिजे. प्रॉब्लेम काहीतरी वेगळं असतं. ओके आता महत्वाचा बघायचा आपल्याला 15 नंबरचा स्टार केलेला प्रॉब्लेम आहे. लक्षात घ्या 15 नंबरचा स्टार केलेला प्रॉब्लेम आहे. काय बदल आहे तुमच्या स्टार कशामुळे केला असं तुमच्या लक्षात येईल. असाच प्रॉब्लेम झालाय पण कसा आपण गणित नाही वाचत आणि गडबडीत आपण करतो आणि आपण परीक्षेत चुकायची शक्यता असते. स्टार केलेला प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या 15 नंबरचा. नीट वाचत नसल्यामुळे कसा परिणाम बघा. अ 2 डिजिट नंबर इज टू बी फॉर्म फ्रॉम द डिजिट्स. काय डिजिट्स दिले एक अंकी संख्या 0 1 2 3 4. Repeating of the digits is allowed. मागच्या गणितामध्ये आपण नॉट रिपीटिंग शब्द होता. एक नंबर डबल आता लय पाहिजे आपण वाचत नाही, आपल्याला दिसले 2 डिजिट नंबर इज फॉर्म 0 1 2 की आपण सन गणित करायला लागतो. एक्झाम मध्ये असो किंवा आता कधी वाचताना गणित नीट शांत डोक्याने वाचायचं. त्यातली चाबी नीट लक्षात. रिपीटिंग ऑफ द डिजिट्स इज अलाउड. आता इथं डिजिट अलाउड केला आहे. Find the probability that number so formed is a prime number. 3 बहुत मग कोण मल्टिपल ऑफ 4 अगोदर यस तयार करून कोण यस कर्ली ब्रॅकेट 2 अंकी पाहिजे. 0 1 जमणार नाही, बरेच जण करतात तसं. तो काय 2 अंकी संख्या होत नाही. 1 अंकी संख्यापासून 2 अंकी संख्या तयार करायची, अंक रिपीट करायचा आहे, तोच लक्षात घ्या. म्हणून 10 11 घेत नव्हतो पण इथं अलाउड आहे. 11 12 13 14 20 21 22 allowed है. 23 24 30 31 32 33 34 40 41 42 43 and 44. पहले का बघा अलाउड करायचे 10 11 12 13 14 20 21 22 23 24 30 31 32 33 34 40 41 42 43 40. नंबर ऑफ यस किती झाले मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 20. नंबर ऑफ यस किती 20 लक्षात घ्या. ओके हे समजलं की गडबडीत आपल्याला बाकी गणित तेच आहे, इझी आहे. ओके फक्त इथं शब्द काय आला आपलं स्टार कशामुळे रिपीटिंग ऑफ द डिजिट्स अलाउड. एक गणितामध्ये विसरून गेलो सांगायचं एक प्रश्न मी तुम्हाला क्वेश्चन नंबर माझ्यामध्ये पहिला होता कोण तुला ऍट मोस्ट 1 टेल ऑकर्स असं टाकलं होतं. सगळे चुकले. 1-2 विद्यार्थ्यांनी बरोबर केले. काही जणांना करेक्शन सांगितले, काही जणांना सांगितलंय मुद्दाम सांगणार होतो म्हणून आता सांगितलंय की सी बी द इव्हेंट होता तर तिथं ऍट मोस्ट 1 टेल ऑकर म्हणजे जास्तीत जास्त एक टेल असलं चालतं, नसल तरी चालेल असा अर्थ आहे त्याचा. उत्तर करेक्ट आणले 3/4 पण टीटी लिहिले बऱ्याच जणांनी. बघा होमवर्क मध्ये दिलेलं गणित पहिले किती माहित नाही. सी इक्वल टू तिथं ऍट मोस्ट टेल ऑकर एच टी टी एच पाहिजे. टी टी जमणार नाही.
नंबर ऑफ सी किती होईल ते 3 आणि त्याची प्रोबॅबिलिटी ऑफ सी मग 3/4. बऱ्याच जणांनी टी करून उत्तर करेक्ट आणलंय. मी तुमच्या याच्यावर आन्सर देऊ नये पुन्हा ती चूक केली कारण आपलं लक्ष नसतं त्याच्यामुळे इथं टी जमणार नाही. अर्थ काय ऍट मोस्ट अँड ऍट लिस्ट दोन्ही शब्दात फरक आहे. करेक्ट. ऍट मोस्ट 1 टेल ऑकर्स जास्तीत जास्त एक टेल पाहिजे याचा अर्थ नसलं तरी चालेल. म्हणजे जास्तीत जास्त एक पाहिजे याचा अर्थ नसला तरी चालेल. ऍट लिस्ट वेगळं ऍट मोस्ट वेगळं. तेवढी काळजी घ्या. हे बऱ्याच जणांचं चुकलं होतं म्हणून सांगितलंय होमवर्कला प्रॉब्लेम. तर तेवढी काळजी घ्यायची. ओके. आता इकडे बघा म्हणून इथं सुद्धा आपण काय दिलंय शब्द ते नीट बघितला पाहिजे. आपल्याला गणित दिसले की पटपट करून मोकळं होतो आपण की ऍट मोस्ट आणि तसं बघा रिपीटिंग द डिजिट्स इज अलाउड. आपण तो शब्द नाही बघितला रिपीटिंग आहे अलाउड आहे तर मग आपलं सगळं गणित चुकतं. इतकं सोपं असतं नाही कारण सोपं आहे म्हणून आपल्याला फार पटकन लिहायची गडबड झालेली असते. असं होऊ नका. मग काय आता प्रश्न प्राईम नंबर्स लेट पहिलं बघू. लेट ए बी द इव्हेंट. लेट ए बी द इव्हेंट्स ए बी द इव्हेंट्स प्राईम नंबर्स काय नंबर सो फॉर्म नंबर फॉर्म प्राईम नंबर. आता प्राईम नंबर माहित पाहिजे कोण प्राईम नंबर आहे त्याच्यात. 11 करेक्ट. a equal to 11 13 21 नाही 23 31 करेक्ट 41 आणि 43. ओके. पुन्हा एकदा रिपीट बघा. 11 आहे प्राईम नंबर 11 आहे. 13 आहे त्याच्याने 21 नाही प्राईम नंबर लक्षात घ्या 23. इथं 31 41 आणि 43. ओके. 1 2 3 4 5 आणि 6 नंबर ऑफ ए किती झालं मग 6. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस इक्वल टू 6/20 इज इक्वल टू 3/10. आन्सर लिहून टाका. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इक्वल टू 3/10. 3 आहे. लेट बी बी द इव्हेंट. दुसरा लिहून टाका. लेट बी बी द इव्हेंट. दुसरा इथे घेतो. लेट बी बी द इव्हेंट. बी बी द इव्हेंट number form as number formed as multiple of 4 as multiple of 4 आणि मग b equal to curly bracket 4 च्या पटीत कोणते 12 करेक्ट 20 24 पुन्हा 32 बरोबर आहे 40 आणि 44. ओके. बघा 12 20 12 13 नाही 20 आहे पुन्हा 22 नाही 24 आहे 32 आहे करेक्ट 4 3 12 4 5 20 20 40 44. ओके. नंबर ऑफ बी किती होईल मग 1 2 3 4 5 6. प्रोबॅबिलिटी ऑफ बी किती होईल नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस इक्वल टू 6/20 इज इक्वल टू किती होईल 3/10 असं. ओके. आणि लास्ट मल्टिपल ऑफ 11. लेट सी बी द इव्हेंट. लेट सी बी द इव्हेंट. सी बी द इव्हेंट number form 2-digit number form is multiple of 11. मग c equal to curly bracket 11 22 आहे 33 आहे आणि 44 आहे. number of c equal to 4. probability of c equal to number of c upon number of s. probability of c equal to 4/20
प्रोबॅबिलिटी ऑफ सी इक्वल टू 1/3. ओके, थोडस एकच तू गोष्ट वेगळी होती. आणि अजून एक असा 16 नंबरचा एक आहे आणि नंतर 70 नंबरची ऍक्टिव्हिटी ते तुम्हालाच करायची की तुमच्या शाळेत तुमच्या टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन युअर क्लास किती करा. आणि ऍक्टिव्हिटी डिसाइड द सॅम्पल स्पेस युअर सेल्फ अँड फाइंड द फॉलोइंग बॉक्स. दोन्ही ऍक्टिव्हिटी तुम्ही करायच्या 17 मध्ये सिंपल आहेत. लास्ट एक प्रॉब्लेम घेणार आहे 60. उरलेले सगळे गणित तुम्ही करायचे होमवर्क म्हणून. ओके, हा चॅप्टर इथं तुमचा संपला. आणि सर्कल अतिशय महत्वाचा चॅप्टर, इम्पॉर्टंट, आपला नीट समजून घ्या. सर्कल 2 आणि 3 आणि 5 दिवसाचा नाही, तो खूप डिटेल चॅप्टर आहे, मोठा चॅप्टर आहे. जॉमेट्रीचा सुरू करणार आहे मी. लास्ट एक प्रॉब्लेम बघू 16 नंबरचा. खरंच तुम्हाला आता खूप चांगला चान्स झाला. 4 चॅप्टर फर्स्ट टर्मला विचारले जात होतात, आता होणार नाही, पण त्याच्या क्वेश्चन पेपर तुमच्याकडे उपलब्ध आहेत. तुमच्या शाळेचे असो, आदर्श शाळेचे असो किंवा आपल्या ट्युशनचे पेपर असो, तुम्ही टाकू शकता आणि एकमेकात सोडू शकता. पहिल्यांदा बघून करा 1-2 पेपर, फायदा आहे तुमचा त्याच्यात. ओके, कॉन्फिडन्स वाढायला लागला. लास्ट प्रॉब्लेम आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, लक्ष द्या. काय म्हणतो बघा प्रॉब्लेम. द फेस ऑफ अ डाय बियर्स नंबर. फेस ऑफ डाय वर नंबर टाकले 0, 1, 2, 3, 4 and 5. डायवर नंबर टाकले, लक्षात घ्या. कल्पना करा मोठा डाय आहे, करेक्ट, सोनपापडी एवढा आहे डाय. सोनपापडी त्याच्यावर मोठा डब्बा एखादा, हे त्याच्यावर नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 नाही टाकले तर किती टाकले 0. असे 2 डाय टाकले. दुसऱ्या याच्यावर तेच टाकले 0, 1, 2, 3, 4 and 5. किंवा ती जर रिपीट केली असा अर्थ आहे. दोनदा टाकला, एकच डाय दोनदा टाकला, असंही चालतंय. द फेसेस ऑफ अ डाय बियर नंबर 0, 1, 2, 3, 4, 5. इफ डाय इज रोल्ड ट्वाइस, पहिल्यांदा टाकला आणि पुन्हा दुसऱ्यांदा टाकला. हे फर्स्ट टाइम टाकला, फर्स्ट टाइम टाकला, एकच डाय टाकला. एक डाय पहिल्यांदा टाकला फर्स्ट टाइम आणि दुसरा किती टाकलाय सेकंड टाइम. किंवा तुम्ही म्हणू शकता 2 डाय रोल केले, दोन्ही एकच आहे. कसंही समजा 2 डाय रोल केले आणि त्यांच्यावर नंबर टाकले 0 पासून 1, 2, 6 नाही, कसं गणित बदललं बघा थोडंसं, तेच आहे. रोल ट्वाइस, फाइंड द प्रोबॅबिलिटी द प्रॉडक्ट ऑफ डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज 0. त्यांच्या डिजिटचा प्रॉडक्ट अप्पर फेस 0 आलं. मग आता यस काय होईल आपल्या लक्षात आलं पाहिजे. एक एक बघूत आपण. 0, 0, करेक्ट, 0, 0 असं येऊ शकतो. पुढे 0, 1, 0, 2, 0, 3, 0, 4, 0, 5, 6 नंबर नाही लक्षात, असं होईल. दुसरा काय होईल 1, 0, 1, 1, 1, 1, 2, 1, 3, 1, 4, 1, 5. आता 2, 0, 2, 1, 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5, 3, 0, 3, 1, 3, 2, 3, 3, 3, 4, 3, 4, 0, 4, 1, 4, 2, 4, 3, 4, 4, 4, 5 and last 5 पर्यंत 5, 0, करेक्ट, 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4 आणि 5, 5. किती होणार आहे माहिती आहे तुम्हाला. नंबर ऑफ इयर्स किती होणार आहे 36 होणार आहे. छान मजेशीर आहे. पुन्हा सांगतो 2 डाय रोल केले काय आणि एकच डाय डबल रोल केला काय, सॅम्पल पॉइंट हेच येते. ओके, आणि आता लेट ए बी द इव्हेंट. सिंपल विचारलं, लेट ए बी द इव्हेंट. ए बी द इव्हेंट, लेट ए बी द इव्हेंट. काय म्हणतो that the product of digits
digits on upper faces is 0 A इक्वल टू असे दोन अंकी दोन्ही डिजिट ते 0 आले 0 into 0 पहिला असणार आहे 0 into 0 त्यांचा प्रॉडक्ट 0 into 1 0 into 2 0 into 3 0 into 4 आणि 0 into 5 सगळ्यांचा प्रॉडक्ट किती 0 1 0 2 0 3 0 4 0 आणि 5 0 एवढ्या संख्येचा प्रॉडक्ट आहे शून्याने कशाला गुणाकार काय असतो 0 असतो म्हणून सगळे 0 0 0 0 into 0 0 0 1 0 2 0 3 0 4 आणि 0 5 1 0 2 0 3 0 4 0 आणि 5 0 नंबर ऑफ ए किती येईल मग नंबर ऑफ ए इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and 11 probability of A number of A upon number of yes probability of A equal to 11 upon 36 ओके आन्सर पूर्ण वाक्यात लिहून टाका शेवटचं वाक्य लिहून टाकायचं probability that product of digits on the upper face is 0 is 11 upon 36 थोडंसं वेगळं आहे अशा पद्धतीचं एखादं बदलून काहीतरी येत आहे एक्झाम मध्ये असे गणित नीट रीड केले पाहिजे सोपेच असतात अवघड अजिबात येणार नाही फक्त तुम्हाला बुद्धीला चालना देणारे क्वेश्चन आहेत तुमच्या लक्षात येतील ओके 17 नंबरची ऍक्टिव्हिटी प्रत्येकाचे वेगवेगळे उत्तर असणार आहे त्याच्यात की टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन युअर क्लास किती नंबर ऑफ स्टुडंट फ्रॉम युअर क्लास वेअरिंग द स्पेक्टलस नंबर 1 काहीतरी दिले तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ सॉल्विंग वेअरिंग द स्पेक्टलस ऑफ ए दिले तर ते बघा ते काय ऍक्टिव्हिटी ते कंप्लीट करा सिंपल आहे मी काय 4-5 गणित इथे घेतले तुमचे बाकीचे तुम्ही करू शकता तेच रिपीट गोष्ट सांगायची काही गरज नाही इथं चॅप्टर इथं संपलेला आहे प्रोबॅबिलिटी तर लक्षात घ्या की प्रोबॅबिलिटी चॅप्टर मध्ये इतकं सिंपल चॅप्टर आहे सगळ्यांनी इंटरेस्ट दाखवलं पाहिजे समजलं नसेल तर रिपीट बघू शकतात हे मार्क जाता कामा नाही याच्यानंतर सर्कल चॅप्टर सुरू होणार आहे जॉमेट्री मधला तो बुडू नका आणि बरोबर चला मी आता प्रोबॅबिलिटी शिकवत असताना बरेच जण मागच्या चॅप्टरचे मला हे विचारतात हे टाका ते टाका किंवा त्याचे होमवर्क आता टाकतात असं करू नका आन्सर की टाकत असतो मी याचा अर्थ असं नाही की तुम्ही ते तुम्हाला एखादेच मार्गदर्शक म्हणून किंवा आपलं उत्तर चुकलंय का काय बऱ्याच जणांनी मला जे PDF टाकतात ते दिसत नाही एवढे प्रश्न बघत असताना काही येऊ शकतात की आपण ते उत्तर स्वतः चेक करत चला मला टाकून मी बघणार की केलंय का मला माहिती मेजर चुका कुठं होती मी आता सांगितलं होतं बऱ्याच जणांचं चुकलं होतं ते ॲटमोस्ट आम्हाला माहिती पण विद्यार्थी कुठं चुकणार आहे जनरल गणितामध्ये कोणी चुकत नाही ते सगळे करतात आन्सर बघत चला चेक करत चला सर्कल चॅप्टर माझ्याबरोबर करत चला मोठा चॅप्टर आहे आणि मार्काच्या दृष्टीने सुद्धा खूप मोठा चॅप्टर आहे 2 चॅप्टरचा एक झालाय टँजंट आणि आर्क ऑफ सर्कल याचा म्हणून एक मोठा चॅप्टर केलाय ते एकच सर्कल चॅप्टर केलाय खूप सोपा आहे फक्त दररोजचे दररोज लक्ष देणं गरजेचं आहे ओके चालेल थँक्यू